भाजपकडून अशा पद्धतीने दबाव तंत्र आलं त्याच्यामुळे हा फटका बसलाय? नाही, आता त्या बोलण्यात अर्थ नाही. ते आम्ही एकत्र तिन्ही मी आज अर्धा तास पाऊण तास कॅबिनेट झाल्यावर एकनाथराव शिंदे साहेबांशी चर्चा केली. एकनाथराव शिंदे साहेबांशी माझी चर्चा झाली. अर्थात ती आमच्या युतीच्या संदर्भातली चर्चा होती. आज एक देवेंद्रजींना दिल्लीला जायचं होतं, त्याच्यावरून ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर त्यांनी कॅबिनेट अटेंड केली आणि ते दिल्लीला गेले नागपूरवरून. उद्या सकाळी आम्ही पण दिल्लीला निघालेलो आहे. NDAचे सगळे प्रमुख लोक आणि NDAचे घटक असणारे सगळे खासदार यांना उद्याच्याला तिथं बोलवलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही जाणार आहे. तिथं गेल्यानंतर काही वेळ मिळतोच नाही म्हणलं तर दिल्लीत, त्यावेळेस थोडंसं देवेंद्रजी आम्ही आणि एकनाथराव सगळे माझे सहकारी असे एकत्र बसून आम्ही त्याच्याबद्दलची चर्चा करू. पण माझं स्वतःचं मत आहे, एकदा अपयश मिळाल्यानंतर त्याच्यातल्या ज्या काही गोष्टी ह्या गोष्टीमुळं आपल्याला अपयश मिळालंय, त्याच्यात आपण कमी पडलो, हे आम्ही आमच्या लक्षात आलेलं आहे. त्याही दोघांशी चर्चा करून त्याच्यात जे काही दुरुस्त करायचं आहे ते दुरुस्त करून विधानसभेच्या निवडणुकीत अशा गोष्टी घडणार नाही ह्याबद्दलची काळजी खबरदारी महायुती म्हणून आम्ही सगळेच घटक घेऊ. दादा, पण वोट ट्रान्सफरचा फटका बसलाय का? वोट कारण ट्रान्सफर झाले नाही. भाजपचे शिवसेनेचे बऱ्याच ठिकाणी कमी मतं पडलेली काम केलं नाही का, अशी काही परिस्थिती नाही? असं काही नाही. मी सांगितलं